नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण पाहत आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन, जे की येणारी 2024ची एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी हे खूप फायदेमंद राहणार आहेत. आणि तुम्हीही म्हणजे असं ठरवून चला की फेबमध्ये तुमची ॲड येणारच आहे, त्या हिशोबाने तुम्ही अभ्यासाला लागायला हवं. तर अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण मराठी आणि GSचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर इथून पाठीमागचे पण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या आणि हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग पाहूया 1 बाय 1 क्वेश्चन. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते. तर जे भाववाचक नाम आहे, तर यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, गंगा हे नाम आहे, म्हणजे विशेष नाम आहे. नंतर नदीला, तर नदी हे कसं आहे, सामान्य नाम आहे. पवित्र, तर हे आपलं भाववाचक नाम आहे, पवित्र. नदी देखील हे सामान्य नाम आहे. तर पवित्र जे आहे, आपल्याला भाववाचक नाम ओळखायला सांगितलं आहे, म्हणजेच पवित्र हे आपलं भाववाचक नाम आहे. म्हणजे पवित्र असणारा कोणता ऑप्शन आहे, 2 नंबरचा. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, समास ओळखा. तर समास ओळखायचा सप्ताह या शब्दाचा, तर त्याचा समास आहे द्विगु समास. पुढचा क्वेश्चन पहा, खालील वाक्यातील कर्म ओळखा. राघू गोड पेरू खातो. तर राघू गोड पेरू खातो ह्याच्यातलं कर्म ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर खातो या क्रियापदाला आपण प्रश्न विचारणार आहोत. खाणारा कोण, तर खाणारा कोण आहे, राघू. आणि खाण्याची क्रिया कशावर झाली, तर ती झाली पेरूवर. म्हणजे ज्याच्यावर क्रिया होत असते ते आपलं कर्म असतं, म्हणून आपलं कर्म आहे पेरू. तर आपलं करेक्ट आन्सर आहे पेरू, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा, खालील वाक्यातील कर्ता ओळखा. मोर पावसात थुई थुई नाचतो. आता कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी कर्ता, क्रियापद आणि कर्म असे 3 घटक असतात सेंटेन्समध्ये. तर आपण कर्ता ओळखण्यासाठी काय करतो, तर क्रियापदाला प्रश्न विचारतो. तर याच्यातलं क्रियापद काय आहे, नाचतो. नाचतो याला आपण नाचणारा कोण असा प्रश्न विचारायचा. नाचणारा कोण आहे, तर तो आहे मोर. म्हणजेच आपला कर्ता कोण आहे, मोर. 2 नंबरचं ऑप्शन बघा, त्याच्यामध्ये मोर दिले, तेच आपलं ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, प्रयोग ओळखा. कुत्र्याने मुलास चावले. कुत्र्याने मुलास चावले. आता त्याच्यातला प्रयोग ओळखायचा आपल्याला. तर हे बघा, कुत्र्याने, मुलास आणि चावले, तर हे तिन्ही आहे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ह्याला प्रत्यय लागल्यामुळे हे आपला भावी प्रयोग आहे, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, समास ओळखा. तर समासमध्ये तुम्ही जे प्रकार दिलेले आहेत समास या चॅप्टरमध्ये, ते समास चॅप्टरचे सर्व प्रकार पाठ करून घ्यायचे. तर इथे दिले विटी दांडू. तर याचा समास कोणता आहे, मग तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय दिलेलं जातं, 2 घटक दिलेले असतात, विटी आणि दांडू. हे 2 घटक आणि जोडलेले असतात. तर पुढचा क्वेश्चन पहा, लिंग बदला. बेडूक. तर बेडूकचं काय होईल, मग बेडकी. बेडकी कुठे, 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, बेडकी. पुढचा क्वेश्चन पहा, प्रयोग ओळखा. सचिन क्रिकेट खेळतो. तर सचिन क्रिकेट खेळतो याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे, आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे कर्तरी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. कालपासून मुसळधार पाऊस पडतो. तर याचं क्रियापद कोणतं आहे, हे बघा, कालपासून मुसळधार पाऊस. जर पाऊस इथपर्यंत वाक्य घेतलं तर ती क्रिया पूर्ण होती का, कालपासून मुसळधार पाऊस असं वाचलं तर क्रिया पूर्ण होती का, नाही होत. तर पडतो या शब्दामुळे आपल्याला क्रिया पूर्ण झालेल्याचा बोध होतो, म्हणून आपलं हे क्रियापद आहे पडतो. म्हणजे पडतो हे क्रियापद 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून ते करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील वाक्यातील काळ ओळखा. भारताने विश्वचषक जिंकला. तर ह्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय, साधा भूतकाळ, दुसरा आहे रीती भूतकाळ, तिसरा आहे वर्तमान काळ आणि चौथा आहे भविष्य काळ. तर हे बघा, भारताने विश्वचषक जिंकला. जिंकला या हे जे शब्द आहे ह्याच्यावरून आपल्याला कशाचा बोध होतो आहे, क्रिया होऊन गेलेली आहे याचा बोध होतो, म्हणून हे कसं आहे, भूतकाळातलं आहे. आणि इथं पहिलंच ऑप्शन आहे आपलं साधा भूतकाळ, म्हणून आपलं तेच करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाह किती सुगंधी फुल आहे हे. तर इथे काय आहे, वाह किती सुगंधी फुल आहे, आणि इथे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजेच आपलं हे विधान कसं आहे, उद्गारार्थी विधान आहे. म्हणजेच बघा 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा. झाड सावली देते, चिंचेचे झाड दाट सावली देते. आता बघा इथे दोन सेंटेन्स दिलेत, झाड सावली देते आणि चिंचेचे झाड दाट सावली देते. तरी ते झाड हा शब्द जो आहे ते आपलं सामान्य नाम आहे, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, खालील वाक्यातील काळ ओळखा आणि वाक्य काय दिले बघा. सूर्य पूर्वेला उगवत असतो. पहिलं ऑप्शन बघा भूतकाळ, दुसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे रीती वर्तमान काळ आणि चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ. आता बघा इथे क्रिया सांगितली, सूर्य पूर्वेला उगवत असतो, म्हणजे ही कशी क्रिया आहे, कंटिन्यू होणारी क्रिया आहे. उगवत असतो किंवा ही असं कधी झालं का भूतकाळात उगवला होता आता उगवत नाही, किंवा भविष्यात उगवणार आहे ना आता उगवत नाही, असं काही नाही. तर ती कंटिन्यू चालू आहे किंवा चालू राहणार आहे आणि चालू होती अशा प्रकारे आहे, म्हणून ते कसं आहे रीती वर्तमान काळ, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. शांत रहा. तर शांत रहा असं काय केलं आहे, आज्ञा दिली कोणाला तरी. आता समजा टीचर असतील आणि ते मुलांना म्हणतात वर्गात की शांत रहा मुलांनो असं, तर ही काय झाली, आज्ञा झाली. म्हणून आता बघा ही विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी. तर आपलं करेक्ट आन्सर आहे आज्ञार्थी, 2 नंबरचं ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. ती बोलकी बाहुली आहे. तर विशेषण काय आहे इथे, बोलकी. पर्याय क्रमांक 2 हे विशेषण आहे, बोलकी. बघा बाहुली हा शब्द आहे नाम, तर ह्याच्या अगोदर लागलेलं आहे ते बोलकी हा शब्द, म्हणून ते काय विशेषण आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, प्रयोग ओळखा. बबनने पावभाजी खाल्ली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कर्मणी प्रयोग. पुढचा क्वेश्चन पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आभाळ भरून आले की मोर नाचेल. आता बघा इथं आभाळ भरून आलं तरच मोर नाचणार आहे, असं नाचणार आहे का, नाही. म्हणजे इथं कसं दिलंय, संकेत दिलाय. कारण जर आभाळ भरून आले तरच मोर नाचेल असं त्याचा अर्थ होतो, म्हणजेच इथं काय होतो, संकेत होतो. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, संकेतार्थी वाक्य आहे ते. पुढचा क्वेश्चन पहा, विरुद्धार्थी शब्द सांगा. आणि इथं कृपा शब्द विसरून राहिलेला आहे टायपिंग करताना. इथे बघा कृपा, तर ह्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर त्याचं काय मग, अवकृपा, म्हणजेच 1 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. गंगा ही प्राचीन नदी आहे. तर ह्याच्यातलं विशेष नाम ओळखायचं आहे. तर ह्याच्यातलं विशेष नाम कोणतं आहे मग, ते आहे गंगा, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 20 नंबरचा क्वेश्चन पाहू, खालील वाक्यातील भविष्यकाळ ओळखा. पहिलं ऑप्शन बघा काय, पाऊस पडत असे, पाऊस पडला, पाऊस पडत आहे आणि पाऊस पडेल. तर भविष्यकाळ म्हणजे कसा, तर होणारी क्रिया, इथून पुढे होणारी क्रिया असं दिलेलं असतं. तर पहिल्या वाक्यात काय, पाऊस पडत असे, म्हणजे इथे असे म्हणजे भूतकाळात ती क्रिया होत असे असं सांगितलंय. नंतर दुसऱ्या वाक्यात काय, पाऊस पडला, तर ही देखील कशी भूतकाळाची क्रिया, म्हणजे आता जस्ट पाऊस पडून गेला किंवा पाऊस पडला असं म्हणतो आपण, तेव्हा ही क्रिया कशी भूतकाळाची. नंतर पाऊस पडत आहे, ही कशी आहे, वर्तमान काळ, सध्या पाऊस पडत आहे. आणि बघा 4 नंबरचे ऑप्शन काय, पाऊस पडेल. तर ह्या पडेल या शब्दामुळे ही क्रिया कशी, तर भविष्यात होणारी क्रिया आहे, म्हणजेच आपलं भविष्यकाळ 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. पुढचा क्वेश्चन पहा, मी फुले तोडली या वाक्याचा काळ ओळखा. तर मी फुले तोडली या वाक्याचा काळ कसा आहे, भूतकाळ आहे. पण कोणता भूतकाळ आहे, तर ते आपण ऑप्शनमधून सर्च करू. तर पहिला ऑप्शन काय आहे, रीती भूतकाळ, दुसरा आहे पूर्ण भूतकाळ, तिसरा आहे अपूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे साधा भूतकाळ. तर मी फुले तोडली हे वाक्य कसं आहे, साध्या भूतकाळाचं आहे, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे आपलं करेक्ट. पुढचं बघा, पुढचा क्वेश्चन बघा, पौर्णिमा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. पौर्णिमा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मग, तर तो आहे अमावस्या, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. काळा भोर साप माझ्या समोरून गेला. तर क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आपल्याला. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे समोरून गेला. समोरून जो हा शब्द आहे तो क्रियाविशेषणाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर तो आहे परिमल, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे, परिमल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती. तर या अर्थाची म्हण शोधण्यासाठी आपण पर्याय वाचू. पहिला बघा, पी हळद हो गोरी, दुसरा आहे परदुःख शीतल, तिसरा आहे
पाचामुखी परमेश्वर आणि चौथा आहे पळसाला पाने तीनच. तर आपलं करेक्ट आन्सर आहे पळसाला पाने तीनच. म्हणजे कुठेही जा परिस्थिती सेमच असणे त्याला पळसाला पाने तीनच अशा प्रकारे म्हण यूज केली जाते. किंवा दुसरी एक खेड्यात आपली दुसरी एक म्हण आहे तर कोणत्याही घरी मातीच्या चुली, अशा प्रकारे तिचाही अर्थ सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे असा होतो. तर अशा प्रकारे आपण इथे मराठीचे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.